प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 9 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात। सुरुवातीला आपण बघतोय, सुरुवातीला माहीची स्टोरी त्यांनी दाखवली आहे। माहीला सारखी तन्वीची आठवण येत असते। ती वडापाव खायला गेली होती ना त्यांच्या गाडीवर। आता त्याची आई म्हणते, काय रे अभि, तू तुझ्या मैत्रिणीबद्दल काही बोलला नाहीस रे? नाही म्हणजे तुझी ती मैत्रीण रे। आता माही म्हणतो, कोण मैत्रीण? आता त्याची आई म्हणते, अरे ती तन्वी रे। त्यावर माही म्हणतो, अच्छा तन्वी, अगं आई आमच्यात असं काही नाही हा, तू समजतीयस तसं। माहीची आई हसते आणि म्हणते, अरे बाबा मी कुठे म्हटलं तुमच्या दोघांमध्ये तसं काही आहे म्हणून। आता माही म्हणतो, अगं तू हसलीस ना म्हणून मला असं वाटलं की तुला असं काहीतरी गैरसमज झाला असेल। तेव्हा या म्हणतात, अच्छा असं आहे होय, पण काय रे, आपल्या गाडीवरचा वडापाव तिला जास्ती आवडतो का रे? आता हा माही म्हणतो, हो म्हणजे तसं ती म्हणाली ना, हो म्हणजे। आता माहीला कळे ना त्याच्या आईला काय उत्तर द्यावं। आता त्याची आई म्हणते, जास्त आवडतो का, खूप आवडतो का? आता माही गालातल्या गालात हसायला लागलाय। इकडे सायली तन्वीला विचारत असते, काय गो खाल्ला का वडापाव? अगं काय काय केलं सांग ना। काय ग माठच दिस तू, अगं काही बोललीस का तू? तो काही बोलला का? तो गप्पच बसलात का दोघे जण? फिरायला गेला होतात का दोघे जण कुठे? सांग ना। सायलीला जरा जास्तीच उत्सुकता लागली आहे काय झालं म्हणून। सायली म्हणत असे तन्वीला, काय ग तन्वी, तू गप्प गप्प राहणार आणि काहीच बोलणार नाही का? कसं होणार ग पुढे तुम्हा दोघांचं? आता ही तन्वी लाजते गोड आणि म्हणते, अगं सायली तसं काही नाहीये ग। आता ते वाक्य तिचं मॅडमनी ऐकलंय, म्हणजे गाडगीळ मॅडम म्हणजे तन्वीच्या आईनी। आता त्या म्हणतात, मग कसं आहे ग? आता मात्र ती घाबरते तन्वी आणि तन्वीपेक्षा जास्ती सायली। आता सायली म्हणते, नाही नाही मॅडम, ते मी म्हणत होते की ती नेहमी माझा अभ्यास घेते ना, तर ती म्हणाली की अगं हो तसं काही नाहीये असं म्हणत होती ती मला। आता लगेच मॅडम म्हणतात, हो का, असंच का? आता लगेच सायली म्हणते, तन्वी मी येते हं। आता लगेच ती निघून जाते तिथून। मॅडम आता तन्वीच्या समोर येतात आणि आता तिला खूप रागवतात। तन्वीला त्या विचारतात, इतका वेळ का लागला ग तुला घरी यायला? आता तन्वी हळूच म्हणते की मी वडापाव खायला गेले होते, आपल्या कॉलेजच्या तिथे आहे ना ती एक गाडी, छान वडापाव मिळतो तिथे, सायलीला आवडतो ना म्हणून गेले होते मी तिथे। मॅडम म्हणतात, कोण होतं बरोबर? आता तन्वी म्हणते, सायली आणि तिचे काही मित्रमैत्रिणी होते, म्हणजे मी ओळखत नाही त्यांची नावं, मला माहिती नाहीये। मॅडम म्हणतात, किती वेळेला सांगितलं ग तुला आपल्या बरोबरीच्या लोकांशी मैत्री करायची म्हणून? परत सांगते तुला, असले फालतू मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात नसलेलेच बरे। आणि बिचारी तन्वी मात्र अगदी गपचूप बसलेली आहे प्रेक्षकांनो। ती तिच्या आई पुढे काही बोलत नाहीये। पूर्वीच्या काळी जरा असाच धाक होता, रॅदर यापेक्षाही जास्ती असो, पण आता बघा हा फरक दाखवलाय त्यांनी। माहीची आई त्याच्याशी खूप फ्रँकली बोलत असते। ती म्हणत असते, काय रे, तुझ्या मित्रमैत्रिणींना आण ना घरी एखाद्या वेळेला, असं करणं, गणपती येत आहेत आता, गणपतीच्या वेळेलाच आण तिला घरी। आता लगेच माही म्हणतो, ती म्हणजे कोण? आता त्याची आई म्हणते, ती म्हणजे तन्वी रे। आता माही म्हणतो, बरं बरं आणतो हं तिला। प्रेक्षकांनो, तुम्ही सगळ्यांनी परवा दिलेल्या कमेंट्स बद्दल खूप खूप आभार। आमच्या घरी बाप्पा होता त्यामुळे मला वेळ नाही मिळाला पर्सनली रिप्लाय करायला, पण खरंच थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या कमेंट्स बद्दल। असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या। तर आता इकडे आपली गौरी विचारते अभिमन्यू सरांना, सर तुम्ही इथे कसे काय? आता अभिमन्यू सर म्हणतात, मी गणपती घ्यायला आलोय, बुकिंग केलं होतं मी, मला माहित असतं तर मी आलोच नसतो इथे गणपती घ्यायला। गौरी म्हणते, सर काही म्हणालात का? सर म्हणतात, नाही नाही काही नाही। गौरी म्हणते, पण तुमच्या नावाची कुठे मूर्ती आहे इथे? मी सकाळीच तर टॅग लावलं सगळ्या मूर्तींना। आता लगेच ते सर म्हणतात, माझ्या बहिणीच्या नावाने आहे मूर्ती। आता गौरी म्हणते, बरं बरं मी बघते हं, अर्पिता ताईंच्या नावे असेल तर। आता निनाद सर जरा मजा घेत आहेत सरांची, म्हणजे अभिमन्यू सरांची। ते म्हणतात, काय रे अभि, तुला देवाधर्माचं काही एवढं इंटरेस्ट नाहीये, मग तुला कसं काय एवढं मूर्तींबद्दल माहितीये रे? अभिमन्यू सर म्हणतात, मूर्त्यांबद्दल वगैरे असं काही म्हणू नको, मूर्तीच असतं ते, अनेक वचनी असलं ना तरी ते मूर्तीच असतं, म्हणजे 100 मूर्त्या जरी असल्या ना तरी ते मूर्तीच असतं। जरा धड मराठी बोलायचं शिक जरा। निनाद सर म्हणतात, सॉरी हं सर, मी प्रश्न वेगळा विचारला तुम्हाला, तुम्ही उत्तर वेगळं देताय। त्यावर आता अभिमन्यू सर म्हणतात, अरे बाबा, एखाद्या मूर्तीबद्दल पूर्ण ज्ञान असणं म्हणजे धार्मिक वगैरे असणं नसतं रे बाबा। ठीक आहे, शाडूची मूर्ती आणि पीओपीची मूर्ती कळते रे, हातात उचलून बघ बरं, तू बघ, तुला आपोआप कळेल शाडूची मूर्ती आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे। जरी मी देवाधर्माचं करत नसलो ना, मला काही कळत नाही त्यातलं, असं काही नाहीये।
आता निनाद सर म्हणतात, हो हो हे मात्र खरं आहे. नाही, तुम्ही अभिमन्यू सर आहात बाबा, तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं, हे आम्हाला विसरून चालता कामा नये, नाही का. आता अभिमन्यू सर म्हणतात, तू जरा जास्ती नाही बोलत आहेस का निनाद. तेवढ्यात आता ही गौरी येते आणि म्हणते, सर हे घ्या, ही तुमची मूर्ती, ही ना माझी सगळ्यात फेवरेट मूर्ती आहे. माझे बाबा म्हणतात की दरवर्षी मी ज्या ज्या मूर्त्या घडवते ना त्यातनं विद्या गणेश मूर्तीची ही मूर्ती आहे ना ती सगळ्यात छान बनते. मग आता निनाद सर म्हणतात, तुझं म्हणणं 100% खरं आहे गौरी. अभिमन्यू सर म्हणतात, मी आता काय बोललो ह्याला ऐकलं नाही का, तू मूर्त्या नको म्हणूस मूर्ती म्हण. आता गौरी म्हणते, हो 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 सॉरी सर, मी लिहिताना तसं मूर्तीच लिहिते, पण ते बोलताना तोंडात निघून जातं ना अनेक वचन. अभिमन्यू सर म्हणतात, का निघतं असं तोंडातनं, त्याच्यासाठी कोणी मार्क देत नाही म्हणून का. गौरी म्हणते, सॉरी सर, मी आता असं नाही हो म्हणणार आणि आजच्यासाठी थँक्यू. अभिमन्यू सर म्हणतात, थँक्यू म्हणायची गरज नाहीये, मी फक्त सत्याच्या बाजूने उभा होतो. आता निनाद सर म्हणतात, करेक्ट आहे करेक्ट आहे. आता अभिमन्यू सर म्हणतात, चला निघा आता. आणि आता निनाद सरांनी ती मूर्ती घेतलीये त्यांच्या जवळ आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणून ते निघालेत. गौरीला फार भारी वाटतंय, अभिमन्यू सरांनी आज तिची साईड घेतली आणि तिच्याकडनं मूर्ती सुद्धा घेतली. पण आता इकडे बघा, ही अर्पिता आवरत असते घर आणि तिला तिच्या मुलीच्या खिशामध्ये सिनेमाचं तिकीट दिसतंय आणि ती चिडते आणि म्हणते, अरे बापरे, ही आभा कॉलेज सोडून सिनेमा बघायला गेली होती की काय. हे आभा, आभा इकडे ये. आभा तिच्या आईच्या हातात तिकीट बघते आणि विचार करते, बापरे आभा, आईला कसं काय तिकीट मिळालं हे, आता गेलीस तू आभा 100% कन्फर्म. आता अर्पिता चिडते आणि म्हणते, काय ग, तुझ्या खिशात हे तिकीट कुठून आलं, तू कॉलेजला गेली होती ना का सिनेमाला गेली होतीस. त्यावर ही शेंडी लावते तिच्या आईला आणि म्हणते, अगं आई, माझं तिकीट नाहीये, हे माझ्या मैत्रिणीचं तिकीट आहे, तू डिटेक्टिव्हगिरी काय करतेस. अगं मी काल सुटे पैसे मागितले होते ना तिला, तिने सुटे पैसे दिले आणि त्यासोबत हे तिकीट सुद्धा आलं बहुतेक माझ्याकडे. अगं माझ्या ग्रुपमध्ये लेक्चर ऑफ होते ना, 2 लेक्चर ऑफ होते माझ्या ग्रुपला, तर सगळे मूवी बघायला गेले. मला जायचं होतं पण मी केले ग लेक्चर अटेंड, मी नाही गेले. अर्पिता म्हणते, खरं सांगतेस ना तू. आभा म्हणते, अगं हो ग आई, मी कशाला खोटं बोलीन. बरं चल मी निघते, मला असाइनमेंट कंप्लीट करायची आहे. बघा आजकालचे पोरं खोटं बोलतात पण रेटून बोलतात. असो, आता पुढचा सीन दाखवलाय त्यांनी गौरीचा. गौरी निघाली अभिमन्यू सरांच्या घरी आणि बाप्पाला प्रार्थना करते की माझ्या हातनं असं काही घडूच देऊ नको देवा, की मला अभिमन्यू सरांचा ओरडा खावा लागेल. ते आज घरी आहेत, त्यामुळे सांभाळून घे रे बाबा. आता ती तिच्या आईला सांगते, आई मी निघाले. तिची आई म्हणते, गौरी बेटा उशीर नको करूस यायला, लवकर ये. गौरी म्हणते, हो आई येईल मी लवकर. आता तिची आई म्हणते की हे बघ, तू येईपर्यंत मूर्त्यांची डिलिव्हरी झालेली असेल, बाबा पण घरी येतील, तू आलीस की लगेच आरती नैवेद्य करू आपण. तुला तर माहिती आहे ना, तुझ्या हातनंच नैवेद्य दाखवायचा असा हट्ट असतो बाबांचा. गौरी म्हणते, हो आई मला माहिती आहे, मी आता निघू का. गौरी आता निघाली आहे कॉलेजला, पण आता इकडे अभिमन्यू सरांनी कुर्ता आणि धोतर घातलंय आणि अर्पिता त्यांना बघते आणि म्हणते, अगं बाई दादा, अरे काय छान दिसतोयस तू. आता अभिमन्यू सर म्हणतात, असं काय बोलतेस अर्पिता, पहिल्यांदा थोडी घातलंय मी हे. अर्पिता म्हणते, अरे तसं नाही रे दादा, पण मला वाटलं की मला तुला कन्व्हिन्स करावं लागतं की काय, उठ आवर, म्हणजे तू तर माझ्या आधी रेडी होऊन बसलायस. अभिमन्यू सर म्हणतात, अगं रेडीच आहे मी, चल आवरलंय माझं, काय करायचंय आता. आता ही अर्पिता म्हणते, मला असं म्हणायचं होतं की मॅडमला आतमध्ये राहू द्यायचं की हॉलमध्ये घेऊन यायचंय. आता अभिमन्यू सर म्हणतात, हे बघ थोडंसं दार उघडं ठेव अर्पिता, त्या काही बाहेरच्या नाही आहेत, त्यांना जर वाटलं बाहेर बसायचं तर बसतील, आत बसायचं तर आत बसतील, त्यांना हवं ते करू दे. अर्पिता म्हणते, थँक्यू दादा, काल गणपतीची मूर्ती आणलीस ना. अभिमन्यू सर म्हणतात, ठीक आहे ग. आता त्यावर अर्पिता पुन्हा म्हणते की काय रे दादा, तू सुतासारखा असं सरळ कसं काय झालास, नाही म्हणजे नेहमीसारखा, म्हणजे सांगितलं नाही तरी पटकन काम करतोयस. अरे तसं नव्हतं म्हणायचं, एका फटक्यात सगळी कामं करतोस म्हणून विचारलं. आता हे सर म्हणतात की हे बघ, देवावर श्रद्धा नसली ना तरी माणसावर आहे माझी श्रद्धा. सणासुदीला जर सगळं कुटुंब एकत्र येत असेल ना तर इतकं तर करूच शकतो मी. आईच्या सगळ्या गोष्टी नाही जपता येत ग मला, पण तिला दिलेलं वचन मात्र जपता येईल मला. आता बघा प्रेक्षकांनो, यांनी पुन्हा एकदा माहीचं दाखवलंय बरं का सीन. आता माहीच्या घरी गणपती आहेत, 1999ची कथा तुम्ही बघताय. माहीला त्याची आई सांगत असते, हे बघ माही, उद्या जग इकडचं तिकडे जरी गेलं ना तरी गणपती बाप्पा आपल्या घरी आणायचा वसा तू टाकू नकोस राजा. माही त्यावर सुरेख उत्तर देतो, अगं आई, बाप्पा असताना जग इकडचं तिकडे होईलच कसं,
तर आता तन्वीबाई आल्यात या माहीच्या घरी. आता ती जरा टेन्शन मध्ये असते. ती आता सायलीला म्हणते, हे बघ सायली, काहीही झालं ना तरी लवकर निघू हं. जास्त वेळ नाही थांबता येणार. उशीर झाला ना आपल्याला तर आईला शंका येईल. तुला माहितीये सगळं. सायली म्हणते, अगं हो हो आत तर चल, सगळे आलेत ऑलरेडी. तन्वी म्हणते, अगं मला खूप ऑकवर्ड होत आहे, म्हणजे मी कधी असे मित्रमैत्रिणींच्या घरी नाही गेले ग. सायली म्हणते, अगं तन्वी तू काय बिनबुलाई मेहमान आहेस का? आणि तुला माहीने स्वतः बोलवलंय ना, आणि तसंही गणपतीमध्ये न बोलवताच जायचं असं. आता तेवढ्यात आतून आवाज येतो त्यांना, ए अगं बाहेर का उभ्या आहात, आतमध्ये या ना. आता या दोघी जणी आत आल्यात. तन्वीला बघून माहीची विकेट पुन्हा गुल झाली आहे. आता माही तन्वीकडे असा बघत असतो. पण आता बघा प्रेक्षकांना पुढे खूप मज्जा आली आहे. आता तेवढ्यात माहीचा मित्र येतो आणि म्हणतो, अगं काकी बघितलं का, अगं ती वडापाववाली आपली माहीची मैत्रीण. आणि आता तो ओळख करून देतो की ही माहीची आई आहे बरं का. आता तन्वी बिचारी एवढी टेन्शन मध्ये येते आणि विचार करते, अरे बापरे, ह्या माहीच्या आई आहेत. आता त्या हात जोडून नमस्कार करतात तिला. ओळखलं का ग? आता ही तन्वी माहीला म्हणते, माही अरे ही तुझी आई आहे? माहीची आई आता हसते आणि तिच्याकडे बघायला लागते. माही पण हसत असतो. तन्वी आता त्याच्या जवळ जाऊन म्हणते, माही हसायला येतंय तुला? कोण वागतं रे असं? तू सांगितलं का नाहीस मला मावशी तुझी आई आहे? अरे मी त्यांच्या समोर तुझ्याच बद्दल सांगत होते रे त्याला. माहीला कसं तिखट आवडत नाही वगैरे वगैरे. माही म्हणतो, अगं तन्वी पण तुला वडापाव आवडतो ना, तूच तर घेऊन गेली होतीस मला या मावशीच्या गाडीवर. तन्वी म्हणते, अरे हो पण मग सांगायचं ना मला, आई आहे म्हणून मी कशी वागेल त्यांच्या समोर अशी. मग आता माही म्हणतो की तू ऐकत नव्हतीस तन्वी. तन्वी म्हणते, ए नाही माही असं नाही वागायचं. या दोघांमध्ये वाद होणार. माहीची आई मध्ये पडते आणि म्हणते, अरे अरे भांडू नका, देवासमोर काय भांडताय? अगं बेटा तू दर्शन घे हं, मी नैवेद्याची तयारी करते. मग आता मात्र तन्वी रागाने बघते त्याची आई गेल्यावर. आणि मग आता हा माही तिला म्हणतो, अगो असं कोरडे हात नसतात जोडत तन्वी देवासमोर. आधी हळदी कुंकू वाहा, मग फुलं वाहा, मग नमस्कार कर, म्हणजे नंतर तुझ्या मनात काही इच्छा असेलच तर ती माग देवाकडे. आता सगळेच मित्र असं करून चिडवायला लागतात या माहीला आणि तन्वीला. मग लगेच माही म्हणतो, अरे मला असं म्हणायचं होतं, चांगलं आयुष्य चांगली बुद्धी दे असं म्हणायचं होतं मला तन्वीला. मग सगळे हसून म्हणतात, आम्हालाही तेच म्हणायचं होतं. पण लक्ष मात्र या माहीचं आणि तन्वीचं एकमेकांकडेच आहे प्रेक्षकांनो. आणि आता आरती त्यांनी एकदम शॉर्टमध्ये दाखवली आहे. आरती झाल्यावर या माहीच्या आईने उकडीचे मोदक आणलेत. आणि मग ही तन्वी तो मोदक हातात घेऊन म्हणते, उकडीचे मोदक मला फार आवडतात मोदक. आता त्या माहीची आई म्हणते, असा नसता खात बेटा तो मोदक, थांब मी तुला सांगते हं. हे बघ तो मोदक असा छान फोडायचा, त्यात तूप टाकायचं आणि मग खायचं. आता या माहीच्या आईने तिला दाखवलंय की असं असं खायचं. आणि आता तन्वी तो मोदक एन्जॉय करते आणि तिला खूप आवडतो तो मोदक. ती आता म्हणते, 7 जन्म घेतले ना तरी मला तुमच्यासारखा मोदक नाही करता येणार. मग माहीची आई म्हणते, अगं काय हरकत आहे, तू ये की माझ्याकडे, मी शिकवेल हं तुला. आणि आता यांचं खाणं पिणं झाल्यावर सगळेच आपापल्या घरी निघालेत. आता ती अनघा जाते आधी आणि तिच्यासोबत तिचा फ्रेंडही जातो. आता त्या माहीच्या आई म्हणतात, एकटे नका जाऊ रे, आहे ना तुमच्यासोबत कोणी. मग आता तन्वी सुद्धा निघाली आहे. ती सायलीला म्हणते, सायली आपण पण निघायला हवं आता. आता या माहीच्या आई तिला म्हणतात, थांब ग जरा 2 मिनटं. आणि घरात जाऊन त्यांनी काहीतरी आणलंय. आता ते नेमकं काय आहे ना मला काही कळलं नाहीये. ते असं बुकलेट का काय म्हणतात ना तसं काहीतरी, म्हणजे नोट्स लिहितात ना त्याच्यावर, बुकमार्क काहीतरी म्हणतात त्याला. तर आता त्याची आई म्हणते, तुझ्यासाठी गंमत आहे, आवडली ना तुला? आता तन्वी म्हणते, थँक्यू थँक्यू सो मच. तन्वीला या सगळ्या गोष्टींचं फार अप्रूप वाटतंय. आता मात्र त्याची आई म्हणते, येते बाळा मी 2 मिनिटात. आणि त्या घरी आतमध्ये गेल्यात खोलीमध्ये. मग आता या माहीला सांगते तन्वी की मी निघते सायली तिला हळूच खुणवते आणि म्हणते, वाचनाची तुला आवड आहे ही खबर आईपर्यंत पोहोचलेली दिसते. तन्वीला चिडवत असते ती. असो, पण आता या दोघी जणी माहीचा निरोप घेऊन तिथून निघाल्यात. पण आता घरी गेल्या गेल्या या मॅडमनी ते हातात घेतलंय बरं का, तिला जे मिळाले ना तन्वीला ते बुकमार्क का काय. आता मात्र त्या चिडतात आणि म्हणतात, काय आहे हे, प्रेम कविता, हे खूळ डोक्यात घेतलंय की काय?
मराठी साहित्यामध्ये काय प्रेमकविताच लिहितात का? आता ती सायली घाबरते आणि म्हणते नाही नाही काकू तसं नाहीये. आता मॅडम चिडून म्हणतात समोर कोण आहे काय आहे याची सुद्धा तुम्हाला जाण नाही, आलेत मोठे प्रेम कविता वाचणारे. आता तन्वी काही बोलणार तेवढ्यात मॅडम म्हणतात 1 मिनिट मी तिच्याशी बोलते ना. काय गे काय आहे हे सगळं, घरी कोण कोण असतं तुझ्या? आता ही सायली घाबरते, ती म्हणते आई बाबा आणि धाकटा भाऊ असतो घरी मॅडम. मग आता लगेच या म्हणतात तुझ्या आई बाबांना माहितीये का हे असल्या कविता वाचतेस तू? काय गे माहितीये का? आता सायली घाबरते आणि म्हणते नाही नाही मॅडम मी रहस्य कथा घेतल्या होत्या हो. आता लगेच या मॅडम म्हणतात अच्छा प्रेमकवितांची भुरळ काय आमच्या तन्वीला पडले का? काय ग तन्वी? आता तन्वी म्हणते नाही अगं आई मी सहजच. आता ही सायली एवढी घाबरते ना प्रेक्षकांनो मॅडमला. आता मात्र मॅडम म्हणतात सहजच थांब, आत्ता लायब्ररीत जाऊन बघते मी की तुझ्या आधी हे पुस्तक कोणाकोणाला इश्यू केलंय ते, आणि जर का त्या उडाण टप्पू पोरांपैकी कोणाला हे पुस्तक इश्यू केलं असेल तर मग बघ. आता तन्वी म्हणते की अगं आई ती मुलं उडाण टप्पू नाही आहेत ग. सायली बघा आता कशी टेन्शनमध्ये आली आहे. आता त्या चिडतात मॅडम आणि म्हणतात अच्छा मग काय ती मुलं म्हणजे सद्गुणांचे पुतळे आहेत का? ती मुलं काय गुण उधळतात ना ते मी बघत असते कॉलेजमध्ये. एवढ्या वर्षात माझी मुलगी उलट कधी बोलली नाही मला, आणि आता मात्र तू मला अशी उलटून बोलतेस. मान वर करून बघितलं नव्हतं तू कधी मला, पण या वेळेला तू अशी बोलली आहेस तन्वी. आता पुन्हा जर बोललीस ना तर आयुष्यात तोंड बघणार नाही मी तुझं. आता त्यांनी ते सगळं त्या काय काय मिळालं होतं ना तिला त्या माहीच्या आईकडनं ते सगळं फाडून टाकलंय आणि तिच्या तोंडावर असं फेकलंय. आता मात्र सायली घाबरते, त्या निघून जातात ते फेकून आता सगळं. आणि मग ही सायली म्हणते अगो बाई तन्वी तू कसं सहन करतेस हे सगळं? त्या शिस्तीच्या आहेत हे ठीक आहे, पण ही कोणत्या प्रकारची शिस्त आहे? अगं तन्वी तू मॅडमची मुलगी आहेस ग, अगं त्यांच्या जेलमधली कैदी नाहीयेस. आता मात्र या तन्वीला आलंय टेन्शन. तर प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथे समाप्त केलाय. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला अभिमन्यू सरांच्या घरी गणपती बघायला मिळणार आहे आणि तिथे गौरी येते आणि अभिमन्यू सर तिला घराबाहेर हकलत असतात कारण त्यांना तन्वीची आणि या गौरीची म्हणजे आठवण सुद्धा नकोय म्हणून हे सगळं करताय. पण मॅडमने तिला पाहिलं आणि थांबवलं. उद्याचा भाग बघायला अजिबात मिस करू नका प्रेक्षकांनो, खूप मोठे भाग असतात त्यामुळे वेळ लागतो रेकॉर्डिंगला, त्यामुळे एखादा लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब आठवणीने करा. धन्यवाद.